सद्यस्थितीत अमरावती शहरात पब हा विषय अत्यंत तापलेला आहे। शहरात मनोरंजनाच्या नावाखाली पब हे अवैध स्वरूपात चालवण्यात येतात। एक्साइज विभागाला मिळालेल्या तक्रारीनुसार अधीक्षिका ज्ञानेश्वरी आहेर आता ॲक्शन मोडमध्ये आले आहेत। त्यांनी शहरात सुरू असलेले बार व परमिट रूम नियमांवर सुरू आहे किंवा नाही तसेच वेळेवर बंद होण्याबाबत निर्देश दिले आहेत। आज युवा सेनेचे महानगर प्रमुख राहुल माटोळे, युवा काँग्रेसचे समीर जवंजाळ, भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष रितेश तेलमोरे, भीम ब्रिगेडचे राजेश वानखडे, राष्ट्रीय बजरंग दल व जिल्हा महामंत्री विक्की अहिर, प्रवीण गिरी, शहराध्यक्ष आकाश ठाकूर यांच्या प्रतिनिधी मंडळाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षिका ज्ञानेश्वरी आहेर यांची भेट घेऊन चर्चा केली। तेव्हा अधीक्षिका आहेर यांनी म्हटलं की त्यांचे विभाग फक्त परमिट रूम व बारला लायसन्स देतात। त्याचे काही नियम आहेत। परमिट रूममध्ये बसणाऱ्यांजवळ मद्य पिण्याचे लायसन्स असणे आवश्यक आहे। यासोबतच संबंधित संचालकांद्वारे नियमांचं पालन होत आहे की नाही, ते वेळेवर बंद होत आहे की नाही याबाबत वारंवार मिळणाऱ्या तक्रारीनंतर आता चौकशी करण्यात येणार आहे। या चौकशीत जो कोणी दोषी आढळेल त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यांच्या म्हणण्यानुसार बारमध्ये बसणाऱ्याजवळ सुद्धा लायसन्स असणं आवश्यक आहे। यासोबत 21 वर्षाखालील युवक युवतींना यामध्ये प्रवेश देता येणार नाही आणि त्यांना मद्यपान देता येणार नाही। 21 ते 25 वर्षावरील युवक फक्त बिअरचं सेवन करू शकतात। 25 पेक्षा जास्त वय असलेल्यांनाच हार्ड ड्रिंक देण्यात येईल। या सर्व नियमांची पडताळणी करण्यात येणार आहे। या संदर्भात प्रतिनिधी मंडळींनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। युवा सेनेचे राहुल माटोळे यांनी सांगितले की प्रत्येक आठवड्याला शनिवारी रात्रीला पबवर भरपूर प्रमाणात गर्दी बघायला मिळते। पबला बंद करण्यासाठी आता महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ता शनिवारी रात्रीला सर्व पबसमोर हनुमान चालिसाचे पठण करणार आहे। याची सुरुवात कॅम्प रोड स्थित नेक्स्ट लेवल, लिवायटेल, अर्थेना नंतर तापडिया मॉल आणि किचन 365 यांच्या समोर करण्यात येणार आहे। जी पब संस्कृतीच्या नावाने जो नंगानाच चालू आहे, असं आज सर्व आपल्या अमरावती जिल्ह्यातील साधू संतांची ही भूमी आहे। आज साधू संत सुद्धा या सगळ्या याच्यात कालपासून शक्ती महाराज, राजेश्वर माऊली, काही भंतेजी आहे, यांनी पण आपल्या आपापल्या प्रतिक्रिया याबाबत दिल्या आहे। शैक्षणिक क्षेत्रात असणारे जे प्राध्यापक लोक आहे, सिनेट सदस्य आहे, त्यांच्यासुद्धा आम्हाला प्रतिक्रिया मिळालेल्या आहे। ही पब संस्कृती अत्यंत अमरावती शहराकरिता घातक ठरलेली आहे। त्यामुळे आमचा सर्व राजकीय नेत्यांना आव्हान आहे की त्यांनी पण त्यांच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पाठवाव्या, जेणेकरून आम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचू की याचा तुमचाही या पब संस्कृतीला विरोध आहे, असं आम्ही या मार्फत जाहीर आवाहन करतो। श्रीराम, मी प्रवीण गिरी, जिल्हाध्यक्ष आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दल। शहरात हा जो नंगानाच चालू आहे, या विरोधात संपूर्ण अमरावती शहरातील सर्वसामान्य जनता याचा विरोध दर्शवित आहे। मागील 1 वर्षापासून हा नंगानाच म्हणजेच हिंदू धर्मातील भोळ्या बाबड्या मुलींना त्या आमिष दाखवून आणि प्रलोभने दाखवून मोफत एंट्री देऊन त्या पबमध्ये बोलावण्यात येते आणि त्यांच्यासोबत दुष्कर्मसुद्धा करण्यात येत आहे। आम्ही प्रशासनाला या सर्व गोष्टीसाठी जबाबदार धरतो, कारण प्रशासनाने जर त्यांच्यावर उचित कारवाई आतापर्यंत केली असती तर ह्या प्रकारचा पायंडा अमरावती शहरात पडलाच नसता। पण प्रशासनाच्या अधिपत्याखाली हे सर्व गैरव्यवहार या अमरावती शहरात चालू आहेत। पोलीस प्रशासन तसेच आज आम्ही एक्साइज डिपार्टमेंटला भेट दिली। मॅडमनी पण आम्हाला आश्वासन दिले की उचित कारवाई करू। जर येणाऱ्या काळात लवकरात लवकर यांच्यावर कठोर कारवाई केली नाही तर राष्ट्रीय बजरंग दल व अन्य धार्मिक संघटना या त्या ठिकाणी असलेला नंगानाच बंद करून तिथे हनुमान चालिसा पठण करण्याचं काम येणाऱ्या काळात करील, असं मी आमच्या सर्व धार्मिक संघटनेतर्फे जाहीर करतो। आणि हा जो काळा कारभार शहरात चालू आहे याचा सर्वोपरी निषेध करतो। शहरात चालू असलेल्या 6 पबबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत। एक्साइज विभागाचं काम केवळ बार आणि परमिट लायसन्स देणे एवढंच आहे। आमच्याद्वारे देण्यात आलेल्या लायसन्सनंतर नियमांचं पालन होत आहे किंवा नाही याबाबत आमचे अधिकारी आणि कर्मचारी पडताळणी करीत आहेत। नियमांचं उल्लंघन होत असता संबंधितांवर कारवाई करण्यात येणार, असं ज्ञानेश्वरी आहेर यांनी सांगितलं। अमरावती शहरातील काही पब आणि जे परमिट रूम्स आहेत त्याच्याबद्दल काही तक्रार आमच्याकडे प्राप्त झालेली आहे। तर त्या तक्रारीचे शहानिशा करून आमच्या विभागाच्या अंतर्गत जे काही नियमांचं पालन केलं पाहिजे त्याची पडताळणी आम्ही आता करणार आहोत।
असे काय नियम आहेत जे परमिट रूम्स असतात त्याच्यामध्ये काही म्हणजे जे ड्रिंक्स वगैरे करतात अशा मुलांना परमिटची म्हणजे जे आहे परमिशनची जे गरज असते त्याच्यामध्ये किती वयोगटातील मुलं मुलींना मिळालं जाते? त्याच्यासाठी 21 आणि 25 वर्ष वयाची अट आहे. त्याचबरोबर जो काही व्यक्ती तिथे मद्यसेवन करतो त्याच्याकडे परवाना असणं आवश्यक आहे आणि ते जे काही परमिट रूम्सची आमच्याकडे तक्रार प्राप्त झालेली आहे ते वेळेत चालू होतात किंवा वेळेचं पालन करतात की नाही, ते वेळेत बंद होतात की नाही याची पडताळणी आम्ही करणार. गेल्या 2 दिवसा अगोदर माननीय सीपी सरांनी आपल्या दोन्ही विभागाची बैठक घेतली गेली होती, त्यामध्ये काय निर्देश देण्यात आलेले आहे? त्याच्यामध्ये माननीय CP साहेबांनी हेच निर्देश दिले की परमिट रूम बाबतच्या ज्या काही अटी शर्ती असतात विभागाकडनं हा परवाना जेव्हा वितरित केला जातो तर तेव्हा जे काही अटी शर्तीचं पालन त्यांनी करणं आवश्यक आहे तर ते करतात किंवा नाही याची पडताळणी करण्याबाबतचे निर्देश मिळतात. अमरावती शहरामध्ये पबची संख्या जी वाढत जात आहे आणि अमरावती शहरामध्ये पबचे जे लायसन्स असतात हे देण्याची परवानगी कोणत्या विभागाकडे येते, काय सांगा? नाही, आम्ही पबची परमिशन देत नाही. आम्ही फक्त परमिट रूम मध्ये सेवन करण्याकरता आम्ही परमिट रूमचं परमिशन देतो. एका परमिट रूममध्ये मॅडम किती म्हणजे विद्यार्थ्यांना किंवा मुला मुलींना? त्याच्याबाबत नियमात काही तरतूद नाही. नेमकं हे जे परमिट रूम राहते हे परमिट रूम शहरामधील 3-3, 4-4 वाजेपर्यंत सुरू राहते. अशामध्ये आपण काय कारवाई करणार? आपण एवढंच करू शकतो की जिथे लायसन्स दिलेलं आहे आमच्या विभागाचं जिथे लायसन्स आहे तर ते वेळेत बंद होतील याची शहानिशा आम्ही करू शकतो. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व फेसबुक पेजला फॉलो करा.